यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदीपसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तनविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम। जय जय राम। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन गोपालन रत गोवर्धन धर
गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय वाह बहुत अच्छी बहुत अच्छी दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक म्हणा दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारी दुर्जन संगम हारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय शरणागत दीना चरणीरत शरणागत दीना म्हणा शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत शरणागत चरणी
शरणागत दीना चरणी रत शरणा शरणागत दीना करणी रत शरणा शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण बालकृष्ण चरणी बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी बालकृष्ण चरणी बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह हो कीर्तन संगे रंगात देह हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो
लागो रे बालकृष्ण चरणी सारा सार पदवीता सद्गुरु राया सारा सार पदवीता सद्गुरु राया सारा सार पदवीता सद्गुरु राया सारा सार मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावून सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावून सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावून सद्रूप चिन्मय नारायण तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 राजा राम सीताराम दो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम दो राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम बोला पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरया श्री सिद्धिविनायक महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ जिंकलंच मला तू पहिल्या तासात पनी सारे ग सा प्रारब्धेची जोडे धन 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 प्रारब्धेची
जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची प्रारब्धेची वाढे मान 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 मोकळं म्हणा प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची सोस करीसी वाया 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 भज मना पंढरी राया भज मना पंढरी राया प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची पावे दुःख प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे प्रारब्धेची 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 भरे पोट प्रारब्धेची तू
तुका करीना बोभाट तुका करीना बोभाट ना बोभाट तुका करीना बोभाट प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान वाढे मान प्रारब्धेची मन में मोहन विराजे 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 चंचल चाल मनावे चंचल चाल मनावे चंचल चाल मनावे मन में मोहन विराजे चंचल चाल मना रे चंचल सुख दुख कोई कहे सुख दुख कोई करे सुख दुख कोई भजन करे सावधान भजन करे सावधान भजन करे सावधान भजन सुख दुख समान माने सुख दुख समान समझे गिरिधर के चरण धरे मन में मोहन विराजे मन में मोहन विराजे मन में मोहन मन में मोहन मन में मोहन मन में हरिणापि हरेणापि ब्रह्मणा त्रिदशैरपि ललाट लिखिता रेखा न शक्या परिमार्जितुं मंगलमूर्तिये मोरया म्हणा श्री सिद्धिविनायक महाराज. आजपासून सेवेला आरंभ केलाय आणि 21 तारखेच्या कीर्तनातच जाहीर केलं होतं की अप्रचलित विषयावर कीर्तन सेवा करण्याचा मानस आहे. आता अप्रचलित विषय म्हणजे नेमकं काय? काही लोकांना प्रश्न पडला की बुवा असा काय विषय आणणार आहे की जो प्रचारात नाही आहे. असं आहे, आपण कीर्तन म्हणून जेव्हा ऐकतो तेव्हा कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, नामस्मरण, सच्चारित्र्य कसं घडवावं वगैरे वगैरे सगळ्या विषयांचा ओहापोहा आपण ऐकतो. पण एक विषय असा आहे की जो आपल्या रोजच्या जीवनात आहे आणि काही वेळा नुकसान झालं तर
म्हणजे लाभ झाला तर नाही विचार करत आपण, पण नुकसान झालं तर मग मात्र हे का झालं, हे कुणी केलं, असा विचार आपण करायला लागतो. एखादी प्रतिकूल, आपल्या मनाला न आवडणारी, आपल्याला न रुचणारी, आपल्याला ज्या गोष्टीची अपेक्षा नाही अशी एखादी बाब, गोष्ट काही घडली तर मग आपण विचार करायला लागतो, अरे हे असं कसं झालं, हे असं कसं झालं, हे असं कसं झालं. हां, मग हे कुणी केलं, मी नाही केलं. मग ते कुणी केलं, देवाने केलं. म्हणजे जेवढं वाईट तेवढं सगळं करणारा देव, आणि जेवढं चांगलं तेवढं सगळं करणारा बस माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. बहुतेक हाच समज सर्व लोकांच्या मनामध्ये असतो. आणि जेव्हा या सगळ्याचा विचार आपण करतो तेव्हा लक्षात असं येतं की काहीतरी एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या योगानं आम्हाला सुखदुःख प्राप्त होतं. प्रभू रामचंद्र वनाला निघाले तेव्हा नदीच्या किनाऱ्यावर, गंगेच्या किनाऱ्यावर प्रभू रामचंद्र विमनस्क नव्हते, पण लक्ष्मणजी मात्र संतापलेले होते. भरत संतापलेला. तो म्हणतोय की रामा, तुझ्यासारख्या उत्तम राज्यकर्त्या करण्याचं ज्ञान असणाऱ्याला, राजाला वनवासी करणारी माझी आई, नुकताच विवाह तुमचा झालेला आहे, असं असताना तुम्हाला दोघांना, नवरा बायकोना वनाला धाडणारी कुणी असेल तर ती माझी आई. माझ्या वडिलांना, आपल्या वडिलांना, दशरथ राजांना दुःख देणारी कुणी असेल तर ती माझी आई कैकेयी. प्रजाजनांना ताप देणारी कुणी असेल तर ती कैकेयीच आहे, माझी आईच आहे. तिच्यामुळे हे सगळं घडलं. तेव्हा रामगीतेमध्ये असा श्लोक आला आहे. प्रभू रामचंद्रांनी सांत्वन करताना असं केलं. प्रभू रामचंद्र म्हणाले, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा अहंकरोमीति वृथाभिमानः. अरे भरता, लक्ष्मणा, या जगात सुख कुणी कुणाला देत नाही आणि दुःख कुणी कुणाचं घेत नाही. ज्याचं त्याचं सुखदुःख जो तो निर्माण करत असतो, जो तो निर्माण करत असतो. हो, मला सांगा, जन्मभर ठणठणीत असणारे आपण 50शी ओलांडली की मग काय करावं, चक्कर करतीये, झोपच लागत नाही, धडधड वाढली आहे, घाम येतोय वेळी अवेळी. मग डॉक्टरकडे जातो आपण. ज्या डॉक्टरकडे आपण आधी उपचार घेतलेले असतात, ट्रीटमेंट घेतलेली असते, त्या डॉक्टरकडे आपण जातो. मग आता हा जो काही नवीन बाबा शरीरामध्ये ठाण मांडून बसला येऊन, तो काय त्या डॉक्टरच्या औषधामुळे आला काय? तो त्या औषधामुळे नाही आलेला. जी पोती 2 पोती साखर खाल्ली ना नको असताना, त्याच्यामुळे सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. आम्हाला वाटतं, लहान मुलं म्हणतात का नाही, ती लहान मुलाची समजूत आहे तीच आमची आहे. लहान मुलाला इंजेक्शन द्यायला नेलं की ते लहान मूल काय म्हणतं, नचो नचो, ऐक रे बाळा, तुझंच सांगतोय, नचो नचो, मला डॉक्टर काकांकडे नेऊ नका. का? डॉक्टर काका टुचूक करतात.
आता डॉक्टर का टुचूक करतात, हे डॉक्टरचं कर्म आहे का त्या पोराचं कर्म आहे? म्हणजे कोणाच्या कर्मामुळे ते संभवलंय? त्या मुलाच्या कर्मामुळे ते संभवलेलं आहे, म्हणून त्याला ते दुःख भोगावं लागतं. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणाले, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. या जगामध्ये सुखदुःखाचा दाता कुणीही नाही. मी तुम्हाला सुख देऊ शकत नाही. अगदी 31 तारखेपर्यंत सेवा असली तरी भिडेबुवांनी खूप छान कीर्तनं ऐकवली, विषय ऐकवले. ते भिडेबुवांनी काहीच ऐकवलं नाही. ते तुमच्या भाग्यात होतं म्हणून ऐकायला मिळालं, आणि माझ्या भाग्यात होतं म्हणून ते दिलं गेलं, बाहेर पडलं. न कोपी दाता. बरं, परो ददाती इति कुबुद्धिरेषा. दुसरा कुणी देतो किंवा याच्यापेक्षा वेगळं काही कुणी देतो असं वाटणं ही कुबुद्धी आहे. म्हणजे दुर्बुद्धीसुद्धा नाही, कुबुद्धी, अत्यंत वाईट बुद्धी, वाईट मार्गाकडे नेणारी बुद्धी. तेव्हा मग असं वाटायला लागतं की सुख कुणी कोणाला देत नाही, दुःख कुणी कोणाचं घेत नाही. मग हे सगळं करणारा मी आहे. अहं करोमि इति वृथाभिमानः. मी करतो, माझ्यामुळे सगळं होत आहे, हे सगळं म्हणणं म्हणजे वृथा अभिमान आहे. प्रश्न असा पडतो, जर सुखदुःख देणारं कुणी नाही, माझं सुख मीच उत्पन्न करत असेन, तर मग बुवा प्रश्न असा आहे की सुख आम्हाला कुणी देत नाही, दुःख आम्हाला कुणी देत नाही, माझं सुखदुःख मी निर्माण करतो असं म्हणणं हा अभिमान आहे असं तुम्ही सांगता. मग नेमकं काय लक्षण आहे या सगळ्याचं? काय लक्षण करायचं? तर प्रभू रामचंद्र सांगतात, स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोक. हा सगळा लोक, हे सगळं जग, हे सगळं विश्व जर बांधलं गेलं असेल तर ते स्वतःच्या कर्मसूत्रानं बांधलेलं आहे. स्वतःची कर्म हीच आड येतात. त्यामुळे मी सुख निर्माण करतो, मी दुःख दूर करतो असं नव्हे, तर मी केलेल्या कर्मामुळे सुख होतं आणि मी केलेल्या कर्मामुळे दुःख दूर जातं. जय जय रघुवीर. तर विषय पचायला जड आहे, हे मला मान्य आहे. पण कीर्तन प्रवचनामध्ये आजकाल असे विषय बोलले जातच नाहीत, म्हणून मी हे बोलायला घेतलं आहे. बरं, मागाशीच मुलीने पाहिलं, ती माझी आख्यानाची वही, ती म्हणाली, बाबा 76 साली हा विषय तुम्ही घेतला आहे. म्हटलं हो, 50 वर्ष झाली हा विषय घेऊन. एक 8-10 वर्ष लावला असेल कुठे ना कुठेतरी, पण 40 वर्षांनी हा विषय मी आज आपणासमोर मांडतोय. आवडला स्वीकारा, न आवडला त्याग करा. प्रारब्ध, नशीब, दैव अशा संज्ञा त्याला आहेत. आणखीन असं आहे की नुसतं प्रारब्ध म्हणून भागत नाही, नुसतं संचित म्हणून भागत नाही, नुसतं क्रियमाण म्हणून भागत नाही, तर प्रारब्ध कर्म असं म्हणावं लागतं. संचित कर्म, क्रियमाण कर्म असं जेव्हा म्हणू त्यावेळेला ती संज्ञा पूर्ण होते. तुम्ही म्हणाल कसं बुवा हे? संचित म्हणजे काय? साठवलेलं. आता पेन्शनरांची आणि पगारदारांची संचिताची वेळ आलीच आहे जवळ. आज तारीख किती? 27 आहे ना, म्हणजे 1-2 तारीख आहे. ते तारीख पाहूनच मी उत्सव घेतला हा. जय जय रघुवीर. असो, संचित
पण संचित म्हणजे साठवणं. काय साठवणं प्रश्न येतो का नाही? काय साठवणं? मग संचित कर्म असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला साठवलेलं कर्म असा त्याचा अर्थ होतो. तसंच नुसतं प्रारब्ध म्हणून भागत नाही, प्रारब्ध कर्म म्हणावं लागतं. प्रारब्ध कर्म म्हणजे नेमकं काय? तर जे निश्चितपणानं सुरू झालेलं आहे, थांबवता येत नाही, थांबवता येत नाही जे, ते त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. थोडा तत्वज्ञानाचा विषय बघू. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंधामध्ये जे 34 अध्याय आहेत, त्या 34 अध्यायांमधले 19 अध्याय आणि 15 अध्याय अशी वर्गवारी आहे. आता हे काय आहे? तर 15 अध्याय जे आहेत, हे 15 अध्याय दैव विभाग आहे, देव विभाग आहे, दैव. आणि पहिला 19 अध्यायांचा जो विभाग आहे तो आसुर विभाग आहे. थोडक्यात सांगू, पहिले 19 अध्याय म्हणजे कर्मसृष्टी आहे आणि त्याच्यानंतर 15 अध्याय जे आहेत ते आहेत ज्ञानसृष्टी. प्राधान्याने या दोन सृष्टींमध्ये कोणाची चरित्र आली आहेत? 2 चरित्र प्राधान्याने आलेली आहेत. एक चरित्र आहे ज्ञानसृष्टीतलं, ते म्हणजे कर्दम आणि देवहूती यांचा संसार. कर्दम आणि देवहूती यांच्या पोटी कोण जन्माला आले? कश्यप जन्माला आले. आणि अलीकडे जी कर्मसृष्टी आहे, या कर्मसृष्टीमध्ये म्हणजे एक चरित्र आहे. ते चरित्र जे आहे ते कोण गेलं डोक्यात? त्या दोघांचं चरित्र आहे अदिती आणि कश्यप. अदिती आणि कश्यप यांचं चरित्र आहे. इकडे देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी जन्माला आला जो तो कपिल, तो कपिलाचार्य. आणि इकडे काय झालं? अदितीशी कश्यपांचा संसार सुरू होता. म्हणून ज्या वेळेला आपल्याकडे पिंडदान असतं, पिंडदान केव्हाचं? भाद्रपदाच्या पितृपक्ष. लोकांचा समज असा आहे की भाद्रपद अमावास्येपर्यंतच पक्ष करता येतो. असं नाही आहे, असं नाही. भाद्रपदाच्या प्रतिपदेला, वद्य प्रतिपदेला सुरुवात होते आणि साधारण दिवाळीच्या सुमारापर्यंत हे पक्षाचे दिवस असतात. बरं, आमचे वडील अमक्या तिथीला गेले म्हणून त्या तिथीलाच पक्ष केला पाहिजे असं नाही. त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करावं. पक्षाच्या कोणत्याही तिथीत बघा किती पक्षाला सवलत दिली आहे. पक्ष या विषयाला केवढी सवलत दिली आहे की कुठेही तुम्ही श्राद्ध करू शकता. जय जय रघुवीर समर्थ. कोणत्याही तिथीला तुम्ही पक्ष करू शकता. त्यावेळेला आपण एखादं नाव उच्चारलं तर गुरुजी विचारतात, गोत्र काय? नाही बुवा, गोत्र माहिती. मग काय सांगावं लागतं? गुरुजी काय म्हणतात? काश्यप गोत्रोत्पन्न हा अयम. कारण ही कश्यपांपासून निर्माण झालेली सृष्टी म्हणून ही काश्यप सृष्टी आहे. आता कसं आहे की कश्यप ऋषी हे सायंकाळच्या वेळी संध्यावंदन करत होते आणि अशा वेळेला अदिती त्यांच्याजवळ आली. ती कामवासनेनं तिला पीडा झाली होती. अत्यंतिक पिडलेली ती, अंतःकरण तिचं कामांध झालं होतं
आणि तिनं कामपूर्तीची इच्छा तिथे व्यक्त केली. कुणाजवळ? कश्यपांजवळ. वेळ सायंकाळ. कश्यपांनी तिला समजावलं की बाई ग, ही वेळ यासाठी नाही, ही वेळ टळून गेल्यानंतर जी रात्र आहे ती रात्र त्यासाठी परमेश्वरानं नियुक्त केली आहे धर्मशास्त्रानं. दिवस हा आपल्या कौटुंबिक कर्मांसाठी आहे आणि रात्र उपभोगासाठी आहे. पण ती ऐकायला तयार नाही. तिनं खूप विनवण्या केल्या. कोणत्याही विनवणीला कश्यप बळी पडले नाहीत. शेवटी तिने अतिरेकच केला. तिनं कश्यपांच्या वस्त्राला हात घातला आणि इथे मात्र कश्यप मुनी तिच्या आग्रहाला बळी पडली. नंतर ते सांगतायत की बाई ग, हे कर्म करताना योग्य वाटलं, आनंद झाला, पण या कर्माचं फल हे काय वाईट नाही आहे, चांगलं नाही आहे, हे वाईट आहे. ते म्हणाले असं काय होणार आहे? हे बघ, आपल्या कुळामध्ये तुझ्या पोटी राक्षस जन्माला येणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ. या कर्मामुळे राक्षस जन्माला येणार आहेत. आधी तिला वाईट वाटायला लागलं. कश्यप मुनी म्हणाले आता वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही. एकदा कर्म घडलं, कर्म घडून गेलं. जे कर्म केलं त्याचा परिणाम थांबवता येत नाही. त्याचा परिणाम नाही थांबवता येत. मग काय करायचं? जो परिणाम आहे तो आनंदानं सहन करायचा, भोगायचा. काय झालं? यांच्या पोटी 2 राक्षस जन्माला आले. एक हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकशिपू. एकाने काय केलं? एकाने पृथ्वी उचलली आणि समुद्राच्या तळामध्ये नेली. पण कसं आहे भगवंताचं, थोडासा कवा होईना विचार केल्यामुळे भगवंताला या 2 पुत्रांच्या उद्धारासाठी अवतार घ्यावा लागला. भगवंतानं हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी कोणता अवतार घेतला? वराह अवतार. आणि वराह अवतार सुद्धा बघा कसा आहे, म्हणजे आपल्याकडे डुकराला सुद्धा मान्यता आहे. जय जय रघुवीर समर्थ. माशाला सुद्धा अवतार म्हणून मान्यता आहे. जे खाणारे असतील त्यांना सांगावं मंगलमूर्ती मोरया. डुकरालाही मान्यता आहे. कसं आहे ते सुकर? एकच सांगतो पुढे जातो. सुकराचं जर मुख पाहिलं, तोंड पाहिलं, तर त्या सुकराचे डोळे वर नाही आहेत, तोंड वर नाही आहे. त्याचं तोंड खाली आहे, त्याचे डोळे खाली आहेत. त्याला समुद्रातनं ती आणायची होती पृथ्वी, त्यामुळे त्याला वरचा प्रांत काय आहे ते बघण्याचं कारण नव्हतं. त्याला समुद्राचा तळच दिसला पाहिजे म्हणून त्यानं वराह अवतार विष्णूंनी घेतला. आणि दुसरा आपल्याला सर्वज्ञात आहे, नरसिंहाचा अवतार घेतला. तात्पर्य आपल्याशी असं बोलायचं आहे मला की कश्यप मुनी, अदितीसारखी स्त्री यांनाही त्यांच्या कर्माचे परिणाम भोगावे लागले. उलट कर्दम आणि देवहूती यांचं अत्यंत ज्ञान विचार प्रधान विवेक प्रधान जीवनाचा काय परिपाक झाला? तर एक मुलगा जन्माला आल्यानंतर मी संन्यास घेणार आहे, वनात चालायला लागणार आहे असं कर्दमांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे कपिलांचा जन्म झाला. कर्दम ऋषी निघाले. ती म्हणाली अहो माझी काय व्यवस्था? ते म्हणाले ती व्यवस्था झालेली आहे. तुला उपदेश करील हा कपिल. आणि म्हणून पुढचे सगळे अध्याय हे कपिल महामुनींनी
आपल्या आईला देवहूतीला उत्तमपणानं ज्ञानसाधन कसं करावं, विवेक कसा करावा, हे सगळं सांगितलेलं आहे तिथे. म्हणून सज्जन हो, आपण काय शिकायचं या चरित्रातनं, तर कश्यप आणि अदिती यांच्या चरित्रातनं संयम शिकायचा आहे. कर्म करताना संयम असायला पाहिजे. आणि कर्दम आणि देवहूती यांच्या चरित्रावरनं आपलं जीवन विवेक प्रधान व्हायला पाहिजे, कर्म विवेक प्रधान झालं पाहिजे, हे शिकायला पाहिजे. परिणाम काय होणार आहे याचा? अरे संयम जर असेल तर वेडी वाकडी कर्म किंवा काही कर्म अनावश्यक वेळेला आपल्या हातनं घडणार नाहीत. आणि विवेक जर तिथे असेल तर दोन कर्म जर आपल्या डोळ्यासमोर आली तर त्यातलं उत्तम कर्म कोणतं याचा निवाडा आपल्याला करता येतो. पर्यायानं ती कर्म आपल्या हातून घडल्यामुळे आपल्याला जो भोग मिळणार आहे तो भोग कसा असेल, तो भोग उत्तम असेल. म्हणजे मग त्यावेळेला हा भोग मला देवानं दिला, हा भोग अमक्या अमक्या बाबाचा मी अनुग्रह घेतला म्हणून, अमक्या अमक्या बुवाची कथा ऐकली म्हणून नाही 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 नाही. भोग तो न घडे, तुकोबा म्हणाले, संचिता वाचोनी. संचिताशिवाय भोग घडत नाही. मला सांगा, आपल्या खिशात जर पैसाच नसेल, भोग होणार आहे? काहीतरी तिथे द्यावं लागतं, काहीतरी करावं लागतं, तेव्हा तो भोग आपल्याला मिळतो. आणखीन असं आहे, तुकाराम महाराजांच्या एका, उद्या सांगेन तो अभंग, तुकाराम महाराजांनी एका अभंगात असं म्हटलेलं आहे, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. अर्का वृक्षा केळे कैसी येती. अर्का वृक्षा केळे कैसी येती. अर्का वृक्षा केळे. माझं गाणं कमी पडायला लागलं असं वाटलं की म्हणायचं तुम्ही. अर्का वृक्षा केळे कैसी येती. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. पेरी कडू जिरे, काळे जिराईत. म्हणाले काय भिडेबॉनच्या मनात आलं, भरपूर शेती आहे. कल्पना करा, शेती नाही, भरपूर शेती आहे, तेव्हा काय करावं, यंदा लागवड करावी. म्हणाले काळे जिराईताची करावी. सगळ्या वावरभर काळे जिराईत पेरलं आणि वाट बघत बसली की आता काय मिळेल. आता हे झाड मोठं झालं की मला हापूसचे आंबे खायला मिळतील. तुकोबाराय म्हणाले पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. हे कधी शक्य आहे का? अर्का वृक्षा केळे कैसी येती. रुईचं झाड आहे, ती टोचणारी बोंड, त्याच्यापेक्षा छान मऊ लुसलुशीत केळी आली तर बरं होईल. म्हणून म्हणाले, संकल्प केला गुरुजींना बोलावून की अर्क वृक्षाला ती बोंड न येता केळी यावी. 4 महिने झाले आणि पाहिलं तर बोंडच रुईची.
गुरुजींना विचारलं, का हो गुरुजी, संकल्प तर असा केला होता, मग हे कसं? अहो, बीज तसं आहे, बीज ते आहे. त्यामुळे तुला जो भोग मिळतोय, तुला जे दुःख होतंय, त्या दुःखाच्या मुळाशी दुसरं तिसरं काहीही नसून बाबा रे, तुझं कर्म त्या ठिकाणी आहे, ते काहीतरी चुकलायस म्हणून तुला तो भोग आहे, म्हणून तुला तो भोग आहे. म्हणून तुकोबारायाच्या मूळभंगात म्हणाले, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. महाराज म्हणाले, प्रारब्धेची जोडे धन म्हणजे काय अर्थ? प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची जोडे, धन जोडे प्रारब्धेची आणि जोडे मिळाले तरी प्रारब्धेची. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. एकर सोस करीसी वाया. तो सोस करत बसण्यापेक्षा, आणखीन काही उपाय करत बसण्यापेक्षा ते मन प्रभूच्या भजनामध्ये लाव. आज इथे विषय थांबवतो, उद्या याच्या पुढचा विषय होईल. मूळभंगात तुकोबाराय म्हणाले, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची वाढे मान. प्रजेवर पुत्रासारखं प्रेम प्रजेच्या कोणत्याही सुखाच्या प्रसंगी राजाकडनं त्यांच्याकडे काही ना काहीतरी दान जात असे. दुःखाचा प्रसंग असेल तर राजाकडनं सहानुभूती म्हणून काही ना काही दिलं जात असे. अशा पद्धतीनं या राजाने आपल्या सगळ्या प्रजेची मनं आकृष्ट केली होती. शेती उत्तम होती राज्यामध्ये, ऋषींचे आश्रम सुफलित होते, ऋषींच्या आश्रमामध्ये शिष्यवर्ग विपुल होता, ऋषींच्या आश्रमातल्या शेतीला बाधा नव्हती, आश्रमातले यज्ञयाग हे निर्वेधपणानं कोणतीही संकट न येता सुरू होते. आश्रमांना अनुदान राजाकडनं मिळत होतं. त्या राजाच्या राज्यात गोधनही विपुल होतं, गोधन विपुल होतं. या गोधनाचं जे दुग्ध असेल, पय असेल, त्या पयाच्या बळावर, दुधाच्या बळावर त्या राज्यातलीच प्रजा ही पुष्ट होत होती. हरिकीर्तन, प्रवचन, पुराण, भजन, मंदिरातलं देवदेवतार्चन यानं मन संतुष्ट होत होती. आणि या सगळ्यामुळे सर्व प्रजेला एका प्रकारची शांती, समाधान प्राप्त होत होतं.
पण हे सगळं जरी असलं तरी या राजाचा विवाह होऊन काही वर्ष झाली होती आणि या राजाला संतती नव्हती. विचार करतोय की गंडे झाले, दोरे झाले, ताईत झाले, वैद्य झाले, हाकीम झाले, डॉक्टर झाले, युनानी झाले, हिलिंग झालं, कुंडली बघितली, ज्योतिषांनी जे जे उपाय सांगितले ते सगळे उपाय केले, पण कोणत्याही मार्गे कोणत्याही प्रकारानं संतती नाही. आणि राजाचा एक हट्ट होता की संतती व्हावी तर पुत्र संतती व्हावी. का बरं असं होतंय? या राज्याचा वारस कोण पुढे हा विचार राजे करतायत. राजाच्या कुलगुरूने सांगितलं, हे बघ राजन, हे इथे जे लिहिलंय ना, आपण जन्माला आल्यानंतर 6व्या दिवशी कोणती बया, तिने जे लिहिलंय, तिनं जे आपल्या कपाळावर लिहिलेलं आहे त्यामध्ये काहीही बदल आपण करू शकत नाही. म्हणून एकच प्याला नाटकामध्ये एक वाक्य आहे की अरे, जगातले सुखदुःखाचे होणारे भोग जर टाळता आले असते तर काहीही घडलं असतं. आणि उद्या माणसाच्या जीवनात काय होणार आहे ते आजच कळतं. तर या जीवनामध्ये जो रस आहे तो रसच निघून गेला असता. म्हणूनच की काय, विधात्यानं जीवाच्या 2 बोटी कपाळावर त्याला न दिसेल अशा जागी त्याचं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. राजा, हे जे कपाळ आहे, या कपाळावर जे लिहिलंय ते तसंच घडणार आहे. पण मुनिवर, म्हणजे पुत्र संतती नाही ते मी तरी काय सांगू. ध्रुव संधी चिंताक्रांत ध्रुव संधी चिंताक्रांत बैसला होता शयनगृहात. म्लान आणि सचित विचार तेव्हा करीतसे. राजाचं केलं काय? पहिल्या राणीपासून संतती होईना म्हणून राजानं दुसरं लग्न केलं. हे त्या काळातच घडलं असं नाही. आजही काही ठिकाणी चोरून मारून या गोष्टी होत असतात. राजानं दुसरं लग्न केलं. आणि झालं कसं? या राजानं हे दुसरं लग्न केलं त्यानंतर थोरल्या राणीला दिवस गेले. थोरल्या राणीला दिवस गेले. कुलगुरू म्हणाले, राजा बघ, हे प्रारब्ध कर्म जे आहे ते असं असतं. आधी संतानाची अपेक्षा होती, संतान झालं नाही. आणि आता दुसरी पत्नी आहे, तिच्याद्वारा संतान होईल. तर पहिल्या पत्नीला आता संतान व्हायची वेळ आलेली. राजे विचार करतायत शयनग्रहामध्ये की अरे, हा प्रारब्धाचा कर्माचा हा काय खेळ आहे, काही कळत नाही मला. आणि एवढ्यात महाराज महाराज येऊ का, दासीचा आवाज ऐकला. ती दासी जिच्या चेहऱ्यावर आनंद आहे अशी दासी धावत 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 आतमध्ये आली. तिनं प्रणाम केला महाराजांना आणि वार्ता दिली. झाली प्रसूत देवी, झाली प्रसूत देवी, पुत्र तिला जागला ती कांत. झाली प्रसूत देवी,
पुत्र तिला जाहला अतिकांत चिंता सरली सारी चिंता त्यजिनी सारी झाला आनंद भूप चित्तात रामा हरे हरे रामा 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 राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम. दासीनं बातमी दिली, महाराज अहो आनंद व्यक्त करा, हत्तीवरनं पेढे वाटा, साखर वाटा. अगं झालं काय? पण थोरल्या बाईसाहेबांना, राणी सरकारांना मुलगा झालाय. काय आनंद झाला राजाला. राजाने आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि त्या दासीच्या अंगावर टाकला. तिनं काय पोज घेऊन झेलला तो. बहुतेक पुढे ती क्रिकेटमध्ये सामील झाली असावी. तिनं असा काही तो झेलला. आता ती म्हणाली नुसती वार्ता सांगितली तर एवढा कंठा सोन्याचा. ती म्हणाली अहो काय सांगावं, ते जावळ कुरुड कुरुड, तो चेहरा गोरापान वर्ण, ते डोळे म्हणजे काय सांगू महाराज. महाराज म्हणाले बोल बोल बोल. महाराज अहो तळ्यामध्ये जणू काही 2 कमळं फुललेली आहेत आणि ती कमळं जी आहेत ती कमळं आपल्या डोळ्याला आनंद देत आहेत. वा 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 वा. राजानं आपल्या मनगटाला जी मनगटी होती सोन्याची हिऱ्यानं मढवलेली ती टाकली, ती तिनं पदरामध्ये घेतली. अहो काय सांगू, राजाच्या अंगावर एखादा दागिना राहील एवढी व्यवस्था त्या दासीनं वर्णन करून केली. जय जय रघुवीर समर्थ. आणि राजाला आनंद झाला. दुसऱ्या पत्नीलाही दिवस गेलेले आहेत. राजा विचार करतोय आत्तापर्यंत संतान नव्हतं, त्यात संतान झालं दुसरा विवाह झाल्यावर, तोही पुत्र जन्माला आला. आता दुसरं संतान जन्माला यायची वेळ आलेली आहे. हे काय कर्म आहे कोणाला ठाऊक. लीला देवी प्रसूत झाली, लीला देवी लीला देवी प्रसूत झाली. आ लीला देवी प्रसूत झाली, लीला देवी प्रसूत झाली. काय मला रागावता येत नाही त्यांच्यावर, कारण जावई माणूस. लीला देवी म्हणा. पुत्र तिलाही झाला, झाला पुत्र तिलाही झाला, झाला पुत्र तिलाही. नाव ठेविले शत्रुजित ते, नाव ठेविले नाव ठेविले
शत्रुजिताचे आनंद नृपाला झाला झाला आनंद नृपाला झाला हर्ष नृपाला झाला हर्ष नृपाला. हो, धाकटी राणी प्रसूत झाली. लीलादेवी तिचं नाव. ध्रुवसंधी राजा म्हणतोय काय लीला आहे कर्माची. बर मग तिला काय मुलगी झाली का? त्या दासीनं सांगितलं मुलगी नाही झाली, तिलाही मुलगाच झालाय. मंगलमूर्ती मोरया. राजा मनाशी म्हणाला आंधळा मागतो एक डोळा, मंगलमूर्ती देतो 2-2 डोळे. वा वा वा. आत्तापर्यंत पुत्र नव्हता म्हणून दुःखी होता, आता 2-2 पुत्र झाले म्हणून आनंद आहे. मोठ्या राणीचं नाव आहे मनोरमा. तिच्या पुत्राचं नाव सुदर्शन असं ठेवलं. आणि धाकटी जी लीलावती तिच्या पुत्राचं नाव शत्रुजित असं ठेवलं. ही दोन्ही मुलं लहानाची मोठी होत आहेत. आता काय घटना त्यांच्या आयुष्यात घडतीये. पुत्रसुख राजाला मिळतंय का नाही? या राजाचं पितृसुख या मुलांना मिळतंय का नाही? हे अजूनही अंधारात आहे. मृगयेचे ते मृगयेचे ते व्यसन नृपाला गेला अटवी. मध्ये मृगयेचे ते व्यसन नृपाला मृगयेचे ते व्यसन नृपाला गेला अटवीमध्ये. हरिणे डुकरे व्याघ्र केसरी हरिणे डुकरे व्याघ्र केसरी हरिणे डुकरे. काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या तळी. काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या तळी. हरिणे डुकरे व्याघ्र केसरी हरिणे डुकरे व्याघ्र केसरी वधिले रानामध्ये साधोजी राजा राम कवजी. मृगयेचं व्यसन, शिकारीचं व्यसन राजाला. आणि म्हणून राजा आता अरण्यात जायची गोष्ट करतोय. ही लहान मुलं आहेत, 1 वर्षाची 2 वर्षाची. यांना आता राजा सोडून चाललेला आहे काही दिवस मृगयेला, शिकारीला. काय घडतंय, त्यांच्या प्रारब्धात काय आहे ते ऐकायला उद्या संध्याकाळी 6 वाजता या. राजाला संतान नव्हतं आणि एकदम 2 संतानं झाली, 2 पुत्र झाले. तुकोबाराय म्हणाले एकच आहे, प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. जे ज्यावेळी ज्याला जितकं जिथे मिळायचं ते त्याला त्यावेळी तितकं तिथे तसंच मिळतं. त्यात बदल करू शकत नाही. आज मला वेळ मिळाला आहे 7:30 पावणे 8पर्यंत, त्यात मी बदल करू शकत नाही, म्हणून भैरवीकडे वळतो. तुकोबाराय म्हणाले की हे प्रारब्ध कर्म जे आहे, हे बाबा प्रारब्ध कर्म बलवान. हरिणापी हरेणापी. हरीला विष्णूला सुद्धा कर्म चुकवता आलं नाही, शंकराला कर्म चुकवता आलं नाही, ब्रह्म्याला कर्म चुकवता आलं नाही.
तिथे तुम्ही आम्ही कोण कर्म चुकवू शक्य नाही आहे. ते भोगावं लागतं. फक्त एकच आहे की तो भोग आनंदानं घ्यायचा आणि मन परमेश्वराला अर्पण करायचं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची त्याची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. सोच करी शिवाया भज मना पंढरी राजा, सोच करी शिवाया भज मना पंढरी राजा. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. केलेली सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं तेच मागणं. तेच मागणं मंगलमूर्तीजवळ मागू. हे चिदानंद